आखाती देशातील युद्धजन्य तणाव आणि राज्यातील संभाव्य वाहतूक संप यामुळे महाराष्ट्रात पुरवठा साखळीवर मोठे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे। 5 मार्चपासून ई-चलन प्रणाली विरोधात राज्यभरातील सुमारे 300 वाहतूकदार संघटना संपावर जाण्याच्या निर्णयावर ठाम आहेत। या पार्श्वभूमीवर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तातडीची बैठक बोलावली असून परिवहन आयुक्त, पोलीस प्रशासन आणि वाहतूकदार प्रतिनिधी यांच्यासोबत संयुक्त चर्चा होणार आहे। दरम्यान आखाती देशातील तणावामुळे निर्यात साखळी आधीच विस्कळीत झाली। जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण येथे 1000हून अधिक निर्यातीचे कंटेनर अडकले असून त्यापैकी 500हून अधिक कंटेनर जीवनावश्यक वस्तूंचे असल्याची माहिती समोर आली आहे। लाखो टन नाशवंत शेतमाल बंदरातच अडकून पडल्याने तो खराब होण्याची भीती व्यक्त होते। यातच 5 मार्चपासून संप झाल्यास अंतर्गत मालवाहतूक, शालेय बस सेवा आणि दैनंदिन पुरवठा यावर थेट परिणाम होणार आहे। मुंबईतील आझाद मैदान येथे लाख ते 1.5 लाख वाहतूकदार आंदोलनासाठी एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जाते। सरकारकडून सकारात्मक निर्णय न झाल्यास मध्यरात्रीपासून राज्यभर मालवाहतूक टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे। एकीकडे आखाती तणाव, दुसरीकडे वाहतूकदारांचा संभाव्य संप आणि तिसरीकडे माथाडी कामगारांचे आंदोलन या तिहेरी संकटामुळे सर्वसामान्य नागरिकांवर महागाईचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। येत्या बैठकीत तोडगा निघतो का याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, मुंबई।